संघाचा 12 पण पाठवून द्यायचा आहे. सारा सुपरस्टार आणि राजे ग्रुप दरम्यान मॅचला करतो सुरुवात. पहिला बॉल घेऊन विशाल वांदले सर. यावेळीचा बॉल निर्धाव उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर बॉल होता. नक्कीच बॅट आणि चेंडू काही संपर्क नाहीये. दरम्यान आपण पाहतोय चला मिळालेले फलंदाज महेंद्र अंधेरे, माणगाव तालुक्यातील न्हावे गावाला बिलॉंग करणारे महेंद्र अंधेरे. अर्थातच ज्याची चर्चा सातत्याने रायगडभर झाली तेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली भुऱ्या. रुपेश तेलंगे नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळते. आपला पुढचा बॉल विशाल वानले सरांचा. यावेळीचा बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळाला. टप्पा काढल्यानंतर बॉलने काटा बदलला, थोडंसं आतल्या बाजूने बॉल सरसवला आणि नक्कीच निर्धाव चेंडू सांगण्यात आली आहे. खूप असा अनुभव आहे ते म्हणजे विशाल वानले सरांना. नक्कीच सातत्याने बरेचसे सामने त्यांनी देखील खेळले. ओपनच्या बाहेर गावाबाहेरचं क्रिकेट त्यांनी सुद्धा नक्कीच खूप सारा अनुभवलंय. पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन राईट ओव्हर द विकेटने मारा करतील. यावेळीचा बॉल उडवलाय, बॉल हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि महेंद्र अंधेरे बडी मछली जाल में मोठा मासा गळाला. धन्यवाद डीजे मास्टर. विशाल वानले सरांनी मात्र इकडे कामगिरी चांगली करून दाखवली आहे. नक्कीच मोठा मासा गळ्याला महेंद्र अंधेरे, ज्याच्या रूपामध्ये पहिला धक्का लागलाय तो म्हणजे सारा सुपरस्टार संघाला. दरम्यान पाहतोय नवीन आलेला फलंदाज. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा विशाल वानले सर. यावेळीचा बॉल उडवला, फटका बसलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. स्वतःच्या फॉलोमध्ये जेल टिपण्याचा परत तू मे मध्ये मात्र चेंडू होईल धरणीला धाण. एका धावेने धावपळक मात्र पुढे जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजे स्कोर कार्ड वरती 2 अद्याप कौतुक करावं लागेल ते म्हणजे विशाल वानले सरांचं. आतापर्यंत फलंदाजांना जकडून ठेवण्याचं काम त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलंय. मोठे मोठे फटक्यावर वंचित ठेवतात. नक्कीच एक सफलता देखील त्याच्या नावावरती झाली होती. पाहूया आता येणारे काही चेंडू या ओव्हर मध्ये बाकी असतील. सुरुवात मात्र चांगली झाली ती म्हणजे राजे ग्रुप संघाची. स्ट्राईक रुपेश तेलंगे पाहायला मिळतील आपल्याला. रुपेश तेलंगे हे नाव म्हटलं तर एक धुवाधार फलंदाजांच्या यादीमध्ये हे देखील नाव येतं. पाहूया पुन्हा एकदा विशाल वानले सर. यावेळीचा बॉल गती, बॉल मधली गती पूर्णतः काढून घेतली होती. पंच सांगतील निर्धाव चेंडू असेल. अर्थातच चालाक गोलंदाजी. नक्कीच व्हेरिएशन त्यांच्याकडे आहेत आणि नक्कीच आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळाले. इकडे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एक चांगला चेंडू हाताळला गेला. पुढचा बॉल पुन्हा एकदा विशाल वानले सरांचा. यावेळीचा फटका सुरेख आहे, बॉल हवेत, फटका क्षेत्ररक्षक येतील तिकडे आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 रुपेश तेलंगे बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे मास्टर. हॅलो, दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12 मॅन 12वा खेळाडू 12वा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. दोन्ही संघांना ही विनंती आहे. मात्र षटक समाप्ती होईल. पहिले षटका अखेर 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळाल्या. त्या म्हणजे
राज्य ग्रुप संघाला निखिल, नवीन आलेले फलंदाज अंकित कदम आपल्याला पाहायला मिळतील. ऍक्ट नंबर 4 गोलंदाजी मागवती. मॅच थांबवायचे 2 मिनिटं. साराचा 12 मॅन 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आपण. आपला खेळाडू इथपर्यंत पोहोचला होता परंतु नावांचा काही अडथळा आला त्याच्यापर्यंत. त्यानंतर मग रन रेट मध्ये देखील काही अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला वारंवार विनंती करत आहे. यावेळीचा फटका सुरेख समोर घेऊन काढलाय. चौकार आलाय. बॉल निखिलाचा अकुटापाचा बॉल त्याला हॅलो गॅप मध्ये बॉल जाईल तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने जाता येतं. एक धाव पूर्ण, दुसरीचा कॉल 2 पूर्ण, तिसरीसाठी पलटले आणि बघता बघता 3 धावा पूर्ण होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने वाढेल. धावसंख्या होईल ती म्हणजे आता 9 धावा. स्ट्राईक वरती पाहायला मिळतील आपल्याला आता अंकित. यावेळीचा बॉल विंग अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच निर्धाव चेंडू येईल. पंचांबर सांगतील हा डॉट बॉल असेल. की चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतं आपल्याला. गोलंदाजी माग होते निखिल. पुढचा बॉल निखिल याचा राईट वरती विकेटने मारा करेल अंकित साठी. हलक्यातने फटका खेळून काढलाय. 1 धाव तिकडे मिळेल. 21 जास्त काही नाही. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होईल ती म्हणजे आता 10 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. अर्थात 2 विकेट मात्र सुरुवातीच्या महत्वाचे विकेट गमावले जाते. म्हणजे बॅटिंग करताना सारा सुपरच्या संघाने पुढचा चेंडू बॅटची कडा अपील झाली पंचांकडे. पंचांनी अपील धरली त्याने विकेट आली आहे. धक्का क्रमांक 3. संकेत बॅक टू दी डगआउट. तिथे मास्टर दरम्यान नवीन आलेला फलंदाज ऋषिकेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ऍक्ट नंबर 5 ऋषिकेश आलाय. पाहूया ऋषिकेश काय करेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा निखिल. दरम्यानचा हा बॉल चांगला पाहायला मिळाला. बॅट चेंडू काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू सांगण्यात आली आहे. 2 षटक चे
दोन षटका केर नक्कीच 3 बाद 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. नवीन झालेले गोलंदाज सनी पाहायला मिळते आपल्याला. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मागमध्ये सनी पाहायला मिळतील. समोर अंकित कदम. यावेळीचा बॉल चांगला पाहायला मिळाला. अचूक लाईन लेंथ वरती. नक्कीच बॅट संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू सांगता पुन्हा एकदा होईल. सुरुवात मात्र चांगली झाली सनीच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव आला. अर्थातच थोडीशी नाजूक परिस्थिती पाहायला मिळते आपल्याला बॅटिंग करताना सारा सुपरस्टार संघाची. पुन्हा एकदा सनी राईट मोर विकेटनी मारा करतील. यावेळीचा फटका सोड एक बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉल वरती येतील फेकी करतील. त्यातबर एक धाव नक्कीच पूर्ण होईल. धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. 11 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. इथून पुढे मात्र या दोन्ही बॅटरला चांगली फलंदाजी करावी लागेल. जर मॅच मध्ये आपल्याला बनून जायचं असेल चांगली धावसंख्या उभारावी लागेल. पुन्हा एकदा सनी. यावेळीचा फटका ऑन साइडला केवून काढला. एक धाव तिकडे मिळेल. दुसरीसाठी नाही पलटणार. एकीवरती समाधान. एकीर दुहेरी कासवाच्या गतीने मात्र धावपडक पुढे सरकताना पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा. अर्थातच आता साई केडवरती असेल ते म्हणजे अकुल टप्प्याचा बॉल उडवलाय. बॉल हवेत. फटका फसला. विकेट क्रमांक 4. फलंदाज बॅक टू द डगआउट. हॅलो हॅलो. पुढचा सामना दोस्ती फायटर विकी सुपरस्टार यांच्यामध्ये असणार आहे. 5 षटकाच्या अगोदरच तुम्ही तुमचा स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. मधल्या इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच आपण टॉस करणार आहोत आणि 5व्या षटकाला चालू होता होता तुमचे 2 कर्णधार आमच्याकडे रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. दोस्ती फायटर विकी सुपरस्टार. आज वेळ खूप कमी आहे आणि नियोजनबद्ध जर आपल्याला सामने घ्यायचे असतील तर तुमचं सहकार्य खूप गरजेचं आहे. तुम्हाला कॉल आता झालाय. तुमचा स्क्वॉड तयार करा. 5व्या षटक चालू असताना आमच्याशी इथे पोडियम जवळ नक्कीच तुम्ही असणार आहात. धन्यवाद सर. या व्यासपीठावर सन्माननीय चिंतामणजी सत्वे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी NPL कोर कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या समवेत आदरणीय तुकाराम कदम हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील NPL कोर कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळीचा बॉल पंचांनी नो घोषित केलाय. नक्कीच एकलव्य मित्रमंडळ दोन मित्रांनी इकडे यायचंय लवकर. कुठे असाल तिकडे हात वरती करा. एकलव्य मित्रमंडळ. हॅलो. नवीन झालेला फलंदाज चेतन पाहायला मिळतो आपल्याला. यावेळीचा बॉल फुल टॉस फुल टोल केलाय. बॉल हवेत आहे तिकडे. फ्रीडचा बॉल होता परंतु क्षेत्ररक्षकाला लक्ष नव्हतं त्या दरम्यान. 2 धावा पूर्ण होतील. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लक्ष ठेवणं गरजेचं असेल. फ्रीडचा बॉल होता. त्यांना मात्र झेल टिपल्यानंतर मात्र फेकी लगेच केली नव्हती. त्या दरम्यान 2 धावा मिळाल्या. दरम्यान धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या झाली ती म्हणजे आता 15. नक्कीच फ्रीडच्या बॉलचा पुरेपूर फायदा उचलू शकले नाही फलंदाज चेतन. बॅटिंग करत असताना डावखुऱ्यात ते फलंदाज आहेत. पाहूया पुन्हा पुढचा बॉल घेऊन. अकुल टप्प्याचा बॉल. याला मात्र फूक केलाय. बॉल जाईल सरळ सीमा रेखा पार. षटकार. डीजे थँक्यू. निजामपूर प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा निजामपूर प्रीमियर लीग यांच्या वतीने मी सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. आपण
या ठिकाणी उपस्थित राहून आजच्या दिवसाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आज दिवस आमच्यासाठी म्हणजे निजामपूर प्रीमियर लीग कोर कमिटीसाठी एक खास दिवस आहे, कारण ज्याने 2015 पासून जी सुरुवात झाली त्या सुरुवातीपासून एक महत्त्वाची भूमिका ज्याने सांभाळली ते आमचे निजामपूर प्रीमियर लीग कोर कमिटीचे प्रवक्ता सन्माननीय नितीनजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे. मी संपूर्ण निजामपूर प्रीमियर लीग परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला उदंड आयुष्य लाभावं असं या सह्याद्री चरणी प्रार्थना करतो. खरं सांगायचं म्हटलं तर एक क्रिकेट वेडा म्हणून त्यांची ओळख, उत्तम समालोचक निवेदक म्हणून त्यांची ओळख आहेच, परंतु या संपूर्ण रायगडामध्ये शाहीर नितीन पवार म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. ते आम्हासाठी आणि आपल्या विभागासाठी एक मानाची बाब आहे. राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा कार्य करत आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळात त्यांना राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये यश मिळावं असं देवाकडे मी प्रार्थना करतो. नितीनजी पवार साहेब, आपणास पुनश्च एकदा मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आपला आनंदी जाईल आणि येणाऱ्या प्रत्येक वर्ष आपण त्यात आनंदी घ्याल. आमचे मार्गदर्शक आणि मला वाटतंय वय फक्त एक आकडा, हे ज्यांच्याकडे पाहून म्हणावं असं वाटतं ते क्रिकेट सन्माननीय आत्मारामजी शेडगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले. मी NPL कोर कमिटी यांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. आपण व्यासपीठावर स्थानापन्न झालात आणि त्याची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करून या ठिकाणी जाऊया मैदानाकडे. गोलंदाजी मागवते आपल्याला पाहायला मिळतील संतोष बांदल. बहिरेवाडी गावाला बिलॉंग करणारे संतोष बांदल मात्र मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिलं सांघिक चौरषटक घेऊन या बाईचा बॉल टप्पा खाल्यानंतर थोडासा वळला. बॅट चेंडूचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगण्यात आली इकडे संतोष यांच्या माध्यमातून. विकेट आली आहे. दरम्यान आई कणकाई सामाजिक संस्थेचे सन्माननीय संस्थापक, आमचे मार्गदर्शक, NPL सीझन 4 मध्ये ज्याने मराठा वॉरियर्स या संघाचे संघमालक सन्माननीय सुशीलजी कदम साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत युवा सेनेचे जिल्हा सचिव आदरणीय अच्युत शेठ तोंडलेकर यांचं देखील इथं आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. त्यांच्या समवेत आलेले सन्माननीय गणेशजी दबडे यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. आपणास विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचंय. धन्यवाद. NPL म्हटलं तर मान्यवरांची रेलचल. येणाऱ्या 4 दिवसामध्ये आपण अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला आपल्याला मिळतीलच, कारण त्यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि नक्कीच NPLचा हा प्रयत्न असतो की संपूर्ण विभागाला एका व्यासपीठावर या ठिकाणी घेऊन येणं. आजी माझी खेळाडू, आजी माझी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी, असा एक वेगळा संगम आपण या ठिकाणी एकत्र करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तोच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पाहतोय आपण संतोष बांदल यांना काहीशी चांगली गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या होत्या. या चेंडूवरती 1 धाव नक्कीच मिळाली. थोडीशी नाजूक परिस्थिती पाहायला मिळते आपल्याला सारा सुपरस्टार संघाची. नक्कीच 6 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्या त्याच्या माध्यमातून. आता इथून पुढे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल जर संघाला मॅच मध्ये आणायचं असेल तर चांगली धावसंख्या उभारावी लागेल. पाहूया आता पुन्हा एकदा संतोष बांदल गोलंदाजी मागवती. लेफ्ट ओव्हर द विकेटनी मारा करतील. समोर टाकूया त्याचे फलंदाज. यावेळीचा बॉल टप्पा खाल्ल्यानंतर बॅटची कडा घेतली. इकडे पंचांनी बोट आकाशाकडे केले. विकेट आली या संतोष बांदल यांच्या नावावरती. 3री विकेट.
फलंदाज बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे मास्टर. धक्का क्रमांक 7 धक्का लागला होता. नवीन आलेले फलंदाज भालचंद्र पाहायला मिळतील आपल्याला. अर्थात संतोष बांधलेचं कौतुक करावं लागेल. काही चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. अनुभवाची खेळी इकडे करताना पाहायला मिळते संतोष बांधल. नक्कीच त्यांच्या नावावरती 3 विकेट ओव्हर हॅट्रिक म्हणावी लागेल. पुढचा बॉल पुढचा चेंडू घेऊन संतोष बांधल पुन्हा एकदा भालचंद्र यांच्यासाठी. फटका खेळून काढले समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आले तर एक धाव पूर्ण. दुसरीसाठी नाही पलटणार. एकीवरती समाधान म्हणावं लागेल. दशक्या 1 वाढेल. दशक्या झाली ती म्हणजे आता 25 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 4 षटक समाप्तीनंतर 25 धावा अर्थात 7 विकेट मात्र गमावल्या गेल्या. यानंतरचा होणारा सामना दोस्ती फायटर्स आणि विकी सुपरस्टार. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोस्ती फायटर्स आणि विकी सुपरस्टार. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दरम्यान गोलंदाजी मागवती पाहायला मिळेल आपल्याला 25 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. अर्थात सुशील वांजले शेवटचे षटक घेऊन. शेवटचे षटक म्हटलं तर हाणामारी षटक म्हणून म्हटलं आता ते सोपवलं सुशीलच्या हातामध्ये. राईट वरती विकेटने पहिला बॉल अकुल टप्प्याचा खेळ टाकलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे ऑन साईडला. 1 धाव मिळाली. एकीवरती समाधान. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या 26 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 7 विकेट गमावल्या गेल्या. यावेळीचा बॉल वेगात टाकला. टप्पा खाल्ल्याचा बॉल काहीसा खाली राहिला. बॅट चेंडूचा काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला सुशीलच्या माध्यमातून. सुशील बांजले हे देखील एक यंग टॅलेंटेड खेळाडूंमध्ये त्यांचं नाव घेतलं तर नक्की चांगली फाईट बॅटिंग बॉलिंग करतात अष्टपैलू खेळाडू नारायणगावचे. अर्थात पुढचा बॉल पुन्हा एकदा सुशील. अकुल टप्प्याचा त्याला उडवला. बेस्ट टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. 1 धाव तिकडे मिळाली. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. फक्त एकीवरती समाधान. धाव फलक मात्र एकीने हलत राहताना पाहायला मिळालं. 1 धाव मिळाली. धावसंख्या झाली ती म्हणजे आता 27 धावा. चला दोस्ती फायटर्स आणि विकी सुपरस्टार दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोस्ती फायटर्स आणि विकी सुपरस्टार. यावेळीचा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि त्यांच्या हातामध्ये एक साधा सोपा लॉलीपॉप शेल पाहायला मिळाला. विकेट धक्का क्रमांक 8. धन्यवाद डीजे मास्टर. मात्र सारा सुपरस्टार संघाची काहीशी नाजूक परिस्थिती. तू चल मैं आया अशी काहीतरी परिस्थिती पाहायला मिळाली. नवीन आलेले फलंदाज करण या इनिंग मधील आणि या षटकामधील अर्थातच शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. 2 चेंडू बाकी असतील. यावेळीचा फटका बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतील परंतु चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेखा पार. बऱ्याच काळानंतर करणच्या बॅट म्हणून आलाय चौकार. धन्यवाद डीजे मास्टर.
मात्र करणच्या बॅटमधून आल्याला चौकार आला. नक्कीच या पद्धतीचे फटके पाहिजे होते, परंतु बऱ्याच काळानंतर आला शेवटचा बॉल या इनिंग मधील. उडवलाय बॉल हवेत, तिकडे क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. एक धाव पूर्ण, दुसरीसाठी वेगाने पलटतील, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावली आपली करण यांनी. नक्कीच इनिंग समाप्ती झाली. धन्यवाद डीजे. विकी सुपरस्टार संघाचा कर्णधार कुठे असेल तर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विकी सुपरस्टार संघाचा कर्णधार. दरम्यान 32 धावा बनल्या गेल्या या इनिंग मध्ये. नक्कीच जिंकण्यासाठी राजे सुपरस्टार संघाला 33 धावांची आवश्यकता असेल. हॅलो, विकी सुपरस्टार संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विकी सुपरस्टार संघाचा कर्णधार. आपण पाहतोय, आपण अनुभवतोय तुमची आमची मानाची आणि हक्काची स्पर्धा NPL सीझन 4. आजचा दिवस दुसरा कालचा दिवस पहिला, त्यामध्ये चांगले खेळीमेळीचे क्रिकेटमय वातावरणामध्ये पार पडला. आज दिवस दुसऱ्यामध्ये देखील आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये चांगले सामने पाहायला मिळतील. नक्कीच टॉस होईल यानंतर. आता विकी सुपरस्टार आणि आपण यानंतर करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंजेस. आपण ऐकणार आहोत मनोज सरांचा आवाज, या विभागातील एक बुलंद आवाज मनोज सर यांचा. धन्यवाद. सहारा सुपरस्टार आणि राजे सुपर किंग यामधला बी ग्रुप मधला पहिला सामना आणि आजच्या दिवसातला सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. एक छोटं आव्हान आहे, परंतु या आव्हानाला आता मात्र सामोरं जायचं आहे. राजे सुपर किंगला कशा प्रकारे सामना होईल, नक्कीच ज्यांच्या मुले मी इथेपर्यंत पोहोचलो, आमचे मित्र स्वप्नील जाधव यांनी आज नक्कीच खूप चांगलं काम केलं की मला MPL ला जोडलं. तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच धावा 33 धावांचं लक्ष आहे. मापक आव्हान आहे, कठीण नक्कीच नाही, परंतु क्रिकेटच्या पटलावर कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि नक्कीच छोटी धावसंख्या कित्येक वेळा मोठी होऊन जाते आणि मोठी धावसंख्या कित्येक वेळा नक्कीच खूप साऱ्या लवकर पार केली जाते. असं क्रिकेटच्या पटलावर बरेचसे उदाहरण तुम्ही आम्ही जरूर पाहिलेले आहे आणि त्यापैकी एक रोमांचकारी सामना जरूर होतोय का या सगळ्याकडे तुमचं आमचं लक्ष असेल. क्रिकेटमध्ये कोण जिंकणार कोण हरणार यापेक्षा निजामपूर वासियांना एक रोमांच आणि थरार देणारं क्रिकेट जरूर पाहायचं आहे आणि त्यासाठी आज सगळेजण इथे हजर सुद्धा झालेला आहे. आपण पाहतोय राजे सुपर किंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला सुरुवात करतील. पहिला चेंडू जरूर येईल. हो, डावखुरी आताचे फलंदाज फॉलोथ्रो मध्ये गोलंदाजांनी अडवलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते जिथे आपण पाहतोय सनी आणि यश राजे सुपर किंगच्या माध्यमातून जरूर आज सुरुवात करतील आणि खऱ्या अर्थाने 33 धावांचं मापक आव्हान
नक्कीच त्यांना पार करायचं आहे. आपण पाहिलं गेलं तर पहिला चेंडू निर्धाव होता आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा सनी यांच्यासाठी पुढचा चेंडू जरूर दाखल होईल मैदानाच्या आतमध्ये. उजव्या एष्टीवर समोरच्या दिशेने आक्रमण केलं, 30 यार्ड सर्कल मध्ये अडवलं, डायरेक्ट हिट झाली आणि जल्लोष सुद्धा मैदानाच्या आतमध्ये झाला. प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना आलेलं यश मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रयत्न तुमच्या हातात असतात, यश देणं नियतीच्या हातात असतात, परंतु तुम्ही प्रयत्नांचं पहिलं पाऊल टाकणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तेच घडलं. रुपेश तेलंगे यांचा पंच सर स्टंप ठोकायला पाहिजे का? हा हा, अच्छा अच्छा, जरा बघा आयोजक, एसटी जराशी डॅमेज झालेली आहे. तुम्ही जरा एसटी नवीन असेल आहेच ती पोचवा. सहारा आपला 12वा खेळाडू या राजे सुपर किंगच्या माध्यमातून आपण पाहतोय 33 धावांचं आव्हान पार करण्यासाठी सनी मात्र माघारी फिरत आहेत. नितीनजी पवार यांचा आज वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीनजी आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या विभागातील चांगले क्रिकेटर, त्याहीपेक्षा उत्तम शाहीर ज्यांनी आपल्या शाहिरीच्या, चला आयोजक एसटी द्या. सहारा सुपर सहारा सुपरस्टार आपला अतिरिक्त खेळाडू आमच्याकडे पोचवा. गोलंदाजाचं नाव अजूनपर्यंत समजत नाही. संकेतने पहिली एक जरूर सफलता भेटलेली आहे रनआउटच्या स्वरूपात. 33 धावांचं मापक आव्हान जिथे आपण पाहतोय सारा सुपरस्टार विपुलजी उभारे यांच्या मालकीचा संघ, तर राजे सुपर किंग संजयजी गोलांबे यांचा संघ. संजयजी यांनी खऱ्या अर्थाने चांगली भरीव कामगिरी या स्पर्धेला केलेली आहे. मोटर बाईक त्यांच्या मार्फत नक्कीच स्पॉन्सर केलेली आहे. संजयजी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 33 धावांचं लक्ष, सनी माघारी परतले आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जिथे आपण पाहतोय गोलंदाजी मातवर संकेत पहिल्या चेंडू नंतर आणखीन पुढचे चेंडू जरूर दाखल होतील. हो, उजव्या स्टीवर स्लिप मध्ये चेंडू गेला आहे. तिकडे प्रोडक्शन चांगलं होतं स्लिपचा आणि तिथला क्षेत्ररक्षक कसा असावा तर चप्पल, चाणाक्ष, त्याहीपेक्षा आपल्या नजरेत वेगळी धार असणारी असावी. कमी वेळात त्यांच्याकडे चेंडू येतो आणि त्या चेंडूवर नजर ठेवण्याची एक कठीण कामगिरी त्यांना करायची आहे. आणि तिकडे असलेले क्षेत्ररक्षक त्यांनी मात्र उत्तम कामगिरी केली, मागे जाणारी धावा रोखल्या. आणि इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संकेतला पुन्हा एकदा उलटा चेंडू होता. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला टोळवलाय, दूरवरून क्षेत्ररक्षक येतील, पकडला जाईल पहिल्या प्रयत्नात आणि एकेरी धाव आपण पाहतोय जरूर आलेली आहे. एकेरी धावाने आपण पाहतोय राजे सुपर किंग मैदानाच्या आतमध्ये जरूर गेलेले आहेत. एकेरी धावांनी सुरुवात झालेली आहे. राजे सुपर किंग आज मात्र एक वेगळ्या आविर्भावाने दाखल झालेले आहेत. आणि नक्कीच हा रायगडचा खुरा आहे. रायगड जिल्हा म्हणजे छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने नक्कीच पावन झाली ही भूमी. आपण नतमस्तक लावावी आणि कुठल्याही युद्धाला, कुठल्याही प्रसंगाला तुम्ही सामोरे जा, विजयच भेटेल. कारण या भूमीला एक वेगळं आगळं ऐतिहासिक महत्व आहे. आणि हो, या निजामपूरला सुद्धा एक वेगळं महत्व आहे. या बाबतीत चर्चा जरूर होईल, परंतु मैदानात डावखुरे फलंदाज यश पहिल्यांदा येतील सामोरे, दर्शन येतील. हो, दर्शनला पुन्हा एकदा स्लिप मध्ये, सेकंड स्लिप मध्ये चेंडू टोळवलाय, प्रोटेक्शन करता आलं नाही, चेंडू फरार होतोय, सीमारेखा पलीकडे येतोय चौकार. दर्शनच्या बॅट मधून 4 धावा. या 4 धावा आल्या आणि 33 धावांचं लक्ष जे मापक लक्ष आहे. 30 चेंडू मध्ये 33 धावा म्हणजे क्रिकेटच्या पटलावर खूप सोपं समीकरण, परंतु या समीकरणाला अवघड करायचं असेल तर आता मात्र सहारा सुपर किंगला, सुपरस्टारला मात्र विकेटच्या शोधात जावं लागेल. तुमच्याकडे एकच आता राहिलेला आहे. बॅटिंग करताना तुमचे खेळाडू थोडेसे अपयशी ठरले, बहुधा आज महेंद्र अंधेरे सुद्धा अपयशी ठरले, परंतु त्यांच्याकडे आता करायसारखं काय आहे तर गोलंदाजी करताना जास्तीच्या विकेट घ्यायच्या आणि नक्कीच इंटरव्ह्यू नंतर विकेट घेतल्या दडपण येईल आणि या 33 धावांचं लक्ष सुद्धा एक मापक होऊन जाईल. पुन्हा एकदा उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर तिकडे रीड करण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय दर्शन यांचा झाला, परंतु बॅट आणि बॉलचा तिकडे संपर्क आला. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये संकेत
यांचं पहिलं षटक इथे मात्र समाप्तीला येतोय. निजामपूर प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत. काय अफलातून नजारा आहे. मुख्य व्यासपीठावर पाहिलं गेलं तर नक्कीच मान्यवर आहेत, त्यांच्या उपस्थितीत हा सामना. त्याचप्रमाणे आजूबाजूला आज या परिसरातील खूप प्रेक्षक मात्र या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहे. आयोजकांची लगबग सुद्धा आहे आणि हो, आयोजकांमध्ये खूप सारी चांगली कामगिरी करत आहेत. प्रत्येक जण आपापलं काम नक्कीच नेमून दिल्यासारखं करत आहेत. आणि का करू नये, कारण ही स्पर्धा आहे आमच्या विभागाची, आमच्या निजामपूरची. आणि निजामपूरचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी कित्येक जण आज कार्यरत आहेत. आज मात्र सारा सुपरस्टार विपुलजी उभारे पहिल्यांदा या मैदानात दाखल झालेले आहेत. आजच्या दिवशी सीझन 4 मध्ये आपला संघ घेऊन तर संजयजी गोलांबे हे सुद्धा संघमालक दाखल झालेले आहेत. दोघांचा एक एक संघ आणि हो, लढाई सुद्धा आहे. एका बाजूला सहारा चा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला सुपरस्टार आहे तर दुसऱ्या बाजूला राजे सुपर किंग यामधलं द्वंद्व चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर 5च धावा खर्च केल्या आणि तदनंतर मात्र पुढचा गोलंदाज मयूर दाखल झालेले आहेत. 30 चेंडू आणि 33 धावांचं माफक आव्हान सहारा सुपरला आहेत, परंतु त्याही पलीकडे आता मयूरला गोलंदाजी करायची आहे. सकाळचं सत्र आता थोडं पुढे झालेलं आहे. उन्हाची झळ मात्र मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे आणि इथे गोलंदाजी करायची आहे. हो, याही वेळेला डाव्या एसटीच्या बाहेर पंचसर आमच्याकडे वळतील, नो डाऊट. हात समांतर केले आणि धाव अवांतर आली. धावफलक 1 पुढे जाईल. 6 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सहारा सुपरस्टार या संघासाठी. पुन्हा एकदा मयूर मात्र चुकीची लेंथ लाईन पकडतोय. आपण पाहतो पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर सुबोध पवार आणि संदीप माने आपली टीम आहे ना, पॅव्हेलियन मध्ये बसायचे. चला चला, फोटो काढून घ्या आणि झटकन चला. तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर याने 2 अतिरिक्त चेंडू टाकले. अनुभवी महेंद्र अंधेरे आले, त्यांना काहीतरी सूचना केली, हितगुज केली आणि तिकडनं आता पुन्हा एकदा खेळ चालू होते. 2 धावा मात्र बहाल केल्या समोरच्या संघाला. याही वेळेला चांगल्या धाटणीचा चेंडू त्याला ऑफ रिझन मध्ये टाकला. पॉईंटचे क्षेत्ररक्षक आले, हलक्या हाताने अडवला सुद्धा आणि एकेरी धाव घेऊन आपल्या सारा सुपर स्टारला नेऊन पोहोचवलं आहे. आपण पाहतोय 8 धावांवर 33 धावांचं लक्ष्य. निजामपूर प्रीमियर लीगची एक महत्वपूर्ण लढत. आजच्या दिवसातील बी ग्रुपचा पहिला सामना. या सगळ्या धर्तीवर आज मात्र दिवाळीची सांगता होते आणि दिवाळीचे राहिलेले फटाके आज मात्र या निजामपूर प्रीमियर लीगच्या मैदानात उतरवायचे आहेत. सर थांबा सर. आयोजकांनी मात्र खूप चांगली अजून एक सूचना आहे. जे कॉमेंट्री बॉक्स आहे त्याच्या समोर जे आपले खेळाडू आणि चाहते बसलेत, तुम्हाला देखील विनंती आहे, एक तर स्टेजवर बसा किंवा पॅव्हेलियन मध्ये जाऊन बसा. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी. पोडियमवर पण कोणी बसायचं नाही. आमचे क्रिकेट प्रेमी बाळूदादा शेडगे इथं उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर बसा. कमलेश, पॅव्हेलियन असं ठीक आहे. बाकी सर्वांनी उठा प्लीज. तर ते चेअर काढून टाका. नियोजन समितीमध्ये कोण आहे? जरा साऊंड वाले जरा इकडे बघा, का असा आवाज येतोय. नितीन दादा, खऱ्या अर्थाने तुम्ही कौतुक. साऊंड कुठे आहे? साऊंड वाले. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय प्रेक्षकांचं खूप सारा आभार. नितीन दादा यांनी सूचना केली आणि तिकडची जागा खाली झाली. खऱ्या अर्थाने या निजामपूर प्रीमियर लीगला आपली समजणारे हे प्रेक्षक, तुमचं सुद्धा कौतुक आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दर्शनच्या हातात बॅट आहे तर तिकडे आपण पाहतोय मयूरच्या हातात गोलंदाजी आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि इकडे मात्र 1 गडी बाद धावफलकावर 8 धावा लागलेल्या आहेत. थोडा काळ नक्कीच खेळ थांबलेला होता. यष्टी थोडीशी का होईना खराब झाली होती, ते मात्र बदलल्या गेल्या सरांनी आणि पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि सगळ्यांना सुद्धा शुभेच्छा असतील.
कारण हा खेळ नक्कीच तुमच्या आमच्या निजामपूर वासियांचा आहे. क्रिकेट हा खेळच आहे, तुम्हाला वेड आणि वेड ठार वेड करणारा आहे. आज प्रत्येकाच्या घरी दिवाळीची धामधूम आहे, प्रत्येकाच्या घरी पाहुणे आलेले आहेत. काल तर प्रत्येकाला बहिणीच्या घरी जायचं होतं, परंतु बहिणीला संध्याकाळी येतो असं सगळ्यांनी फोन केलं आणि हो तिकडे सुद्धा पोचले. तिकडची गोडधोड दिवाळी खाल्ली आणि पुन्हा एकदा आज सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा निजामपूर प्रीमियर लीगचे फटाके पाहण्यासाठी, फटाके उडवण्यासाठी, फटाके फोडण्यासाठी मैदानात दाखल सुद्धा झालो. ओहो काय करतायत मयूर, पुन्हा एकदा खराब. मैदानातला अशी गोलंदाजी नक्कीच खूप अपयशी आहे, कारण तुमच्याकडे 33 धाव म्हणजे बँक बॅलन्स कमी आहे. आणि तुमच्याकडे बँक बॅलन्स जेव्हा कमी असतं ना मित्रांनो, तेव्हा तुमचा खर्च हा खूप जपून करायचा असतं. आणि हो इथे मात्र 33 धावांचा बँक बॅलन्स, तोही उजव्या यष्टीच्या हा सुद्धा बाहेर, परंतु दर्शन यांना समजलं नाही. रडारमध्ये चेंडू आला नाही. महेंद्र अंधेरे आहेत तिकडे, चांगली कामगिरी केली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. आयुष्याचा हिशोब असेल तर खर्च करताना व्यवस्थित करा आणि क्रिकेटच्या मैदानातला हिशोब प्रत्येक वाईट चेंडूवर खराब प्रदर्शन होऊ शकतं. म्हणून वाईट चेंडू अतिरिक्त धावा देताना खूप कंजूशी करा, कारण मैदानाच्या आतमधले वाईट चेंडू तुमच्या मॅचचं सेहत बिघडवू शकतील आणि ही सेहत आता बिघडताना दिसत आहे. पुन्हा एकदा शरीरापासून खूपच 8व्या 9व्या स्टंपवर टाकलेला चेंडू दर्शन याने खूप शरीरापासून लांब खेळला. बघता बॅटवर आला आणि तिकडनं एक धाव सुद्धा आली सहारा सुपरस्टारला. मैदानाच्या आतमध्ये एक धाव आली आणि धावफलक 10 वर जाऊन पोहोचलेला आहे. निजामपूर प्रीमियर लीग किती म्हणावं या प्रीमियर लीगसाठी, कारण सगळ्यांच्या आनंदाची, सगळ्यांच्या हर्षाची आणि सगळ्यांनी प्रेम दिलेली क्रीडा स्पर्धा अर्थात निजामपूर प्रीमियर लीग. आज 4थ्या पर्वात आहोत. 3 पर्वाचं यशस्वी आयोजन महेशजी कोंडवकर आणि त्यांच्या पूर्ण कोर कमिटीने खऱ्या अर्थाने हे शिवधनुष्य उचललं आणि बघता लिलेया पार सुद्धा केलेला आहे. ओहो याही वेळेला फटका सजवलाय. आव देखा इथे मात्र 1 बाउन्स, सीमा रेखा पार, येतोय चौकार, 4 धावा. धन्यवाद. आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मयूर यांचा आहे. खराब गोलंदाजी सध्याच्या घडीला जरूर चालू आहे, तर तिकडे याच्या बॅटमधून आलाय चौकार आणि आपल्या धावांना सुद्धा 4 धावांनी वाढवले. पुन्हा एकदा यश हे पुन्हा एकदा शरीराचं वजन दिला. आता असफल नाही होऊ शकत का, तर हो असफल जरूर झाले, परंतु त्या सफलतेत कन्वर्ट केले क्षेत्ररक्षकाने. झेल सोडला आणि जीवनदान सुद्धा भेटलेला आहे. काय खराब क्रिकेट खेळलं जातंय इथे. मात्र राजे सुपर किंगच्या माध्यमातून खराब गोष्टीला खराब म्हणण्याचं धाडस ठेवा आणि तुमच्या चुका जो काढत असेल ना, तुमचा खरा साथीदार असेल. वाहवा तर सगळेजण करतात, तुमच्या चुका दाखवणारा एक असावा आणि ती मैदानाच्या आतमध्ये चूक जरूर झालेली आहे. क्या बात आहे. इथे मात्र आपण पाहतोय राजे सुपर किंग बॅटिंग मात्र चांगली करत आहेत, परंतु तिकडे सहारावाले थोडीशी चूक करत आहेत. सहारावाल्यांना आता अशा प्रकारचे जीवनदान जरूर देता कामा नये आणि असे जीवनदान दिले तर तुमच्या कठीण परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि आता नाही तर कधीच नाही, कारण ही निजामपूर प्रीमियर लीग आहे. आज दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि सारा सुपरस्टार तुम्हाला आता काहीतरी वेगळं करावं लागेल. राजे सुपर किंगला थांबवायचे असेल तर नक्कीच त्या प्रकारची एक चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, परंतु चांगली बॅटिंग होत आहे यश आणि दर्शन यांच्याकडून. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. पुन्हा एकदा सारा सुपरस्टारसाठी रुपेश हे 3रा पर्याय वापरलेला आहे आणि या 3ऱ्या पर्यायाची सुरुवात मात्र खूप सुंदर झालेली आहे. जिथे आपण पाहतोय उजव्या यष्टीवर टाकलेला चेंडू हलकासा जरूर तिकडे टोळवला, परंतु धाव येऊ शकली नाही. 33 धावांचं आव्हान सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावर आणि पुन्हा एकदा रुपेश. ओहो याही वेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चेंडू टोळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि एकेरी धाव आपण पाहतोय दर्शनच्या माध्यमातून अर्जित केली गेली. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे.
17 या धावांवर चुकीची दुरुस्ती 17 या धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं मार्गस्थ आहे रुपेश यांच्या माध्यमातून. तर तिकडे आपण पाहतोय राजे सुपर किंगचे यश आणि दर्शन बॅटिंग करत आहेत. यश मात्र आघाडीला आले आणि चांगली बॅटिंग करत आहे. लयबद्ध बॅटिंग त्यांची जरूर पाहतोय आपण. याही वेळेला उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर थोडंसं फुटवर्क होतं तिकडे, परंतु जेवढं चेंडूवर जाणं गरजेचं आहे, घुसून मारणं गरजेचं आहे ते पाहिलं गेलं नाही. यशच्या माध्यमातून थोडासा बॅटपासून लांब राहिला, संपर्क आला नाही आणि तिकडे निर्धाव चेंडूची सांगता जरूर झालेली आहे. परंतु पुन्हा एकदा रुपेश सज्ज आहेत यश यांच्यासाठी. हो, बॅटवर नीटसा आला नाही. फुलटॉस बनवून खेळण्याचा प्रयत्न गली क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला गेला. तिकडनं मात्र यशच्या माध्यमातून एकेरी धाव आली आणि या एकेरी धावेने आपण पाहतोय धावफलक 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावर 33 धावांचं मापक सोपं आणि छोटंसं आव्हान जरूर आहे. परंतु हे छोटंसं आव्हान तितकंसं सहज होऊ शकत नाही जर सहारा सुपरस्टारने गोलंदाजी तितकी चांगली केली तर. आतापर्यंत तिसरा गोलंदाज जातोय यशच्या माध्यमातून आणि तिसरी गोलंदाजी जरूर चालू आहे. हो, दर्शन यांच्यासाठी चेंडू टोळवलाय आणि हो फेकून सुद्धा दिलाय सीमारेखा पलीकडे षटकार. षटकारांनी मात्र 24 धावा धावफलकावर जरूर येतील आणि राजे सुपर किंग मात्र आता बॅटिंग मध्ये आपलं वजन वापरून खऱ्या अर्थाने सामना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतायत का. परंतु इकडे दर्शनच्या बॅट मधून चुकीचा फटका आला, तिकडे मात्र झेल पकडली गेली आणि विकेटचं आता मात्र दुसऱ्या पतन होत आहे. षटक क्रमांक इथे आपण पाहतोय तिसरं संपलेला आहे. 3 षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 24 धावा जिथे 33चा पाठलाग करायचा आहे. धन्यवाद. 33 आव्हान आहे आणि मैदानाच्या आतमध्ये 24 धावा झालेल्या आहेत. म्हणजे इथून 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. जिथे 12 चेंडू आणि 9 धावा सहारा सुपरस्टारला रोखायचे आहेत आणि अशा रोखण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज अर्थात महेंद्र अंधेरे यांच्याकडे गोलंदाजीची धुरा दिलेली आहे. तर तिकडे नवीन फलंदाज सुद्धा जरूर दाखल झालेले आहेत. 12 चेंडू आणि 9 धावा 12 चेंडू. क्रिकेटचं अद्भुत नजारा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला भेटेल. विशाल दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. महेंद्र यांच्याकडे खूप सारा अनुभव आणि टॅलेंट सुद्धा आहे. पहिला चेंडू हवेत आहे, तिकडे मात्र धोक्याची घंटा जरूर आहे आणि स्वतः महेंद्र अंधेरे गेले. कुठून कुठे गेले. ही धाव आहे माझ्या संघासाठी आणि हो आम्हाला हा सामना सुद्धा जिंकायचा आहे हे सूचक जरूर दाखवत आहेत आणि होत आहेत बाद मैदानाच्या बाहेर फेकले जातील. धन्यवाद. यश जे आघाडीला आले त्यांनी मोक्याच्या क्षणी आपल्या संघाची डीजे यश जेव्हा आघाडीला आले परंतु मोक्याच्या क्षणी त्यांनी आपली संघाची साथ सोडली. राजे सुपर किंग मात्र आता थोडासा दडपणात येईल का विकेटने या. परंतु इकडे महेंद्र अंधेरे आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि हो आताची वेळ कोणाची आहे या गोष्टीकडे सुद्धा लक्ष असेल. जिथे आपण पाहतोय 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर एक गडी बाद केला यशच्या स्वरूपात आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशील दाखल झालेले आहेत. आता सुशील यांच्याकडे नजर जरूर असेल. आपण पाहतोय संघ मालक त्यांचे चाहते त्यांचे पूर्ण पाठीराखे आता मात्र सुशील 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 नावाचा धावा जरूर करत असतील. पुन्हा एकदा एक मिनिट सॉरी. सन्माननीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मंगेशजी नलावडे साहेब यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम. क्रिकेट प्रेमी आमचे आत्माराम अंबिके साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. कॅरी ऑन.
काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, कुठे जातोय सामना, पकड निर्माण करतायत का सारा सुपरस्टार, या सगळ्याकडे लक्ष असेल. सुशील आले, परत गेले, आणखीन एक चेंडू विकेट देणारा मैदानाच्या आतमध्ये महेंद्र अंधेरे यांच्याकडून. यस डीजे. धन्यवाद 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 डीजे. या ठिकाणी आत्ताच केलगण कामतवाडीचे आमचे सर्व सहकारी नामदेवजी आंबिके, विशालजी आंबिके, संतोषजी रानावडे यांचं NPL कोर कमिटीच्या वतीने सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एक चांगले क्रिकेट प्रेमी म्हणून नामदेव आंबिके यांची ओळख आहे, विशाल आंबिके एक चांगले खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे, आणि संतोष रानावडे हे आमचे सहकारी सोबत असतात. मैदानामध्ये काहीतरी घडतंय, जाऊया समालोचन कक्षाकडे. काय अफलातून गोलंदाजी झाली, अनुभव आणि अनुभवाच्या जोरावर केलेलं प्रदर्शन. महेंद्र अंधेरे सांगतात की महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर माझं नाव काय आहे. या चौथ्या सीझन मधली पहिली विकेट हॅट्रिक इथे मात्र महेंद्र अंधेरे यांच्या नावावर जातोय. 3 चेंडू हाताळले आणि 3 चेंडूवर इथे मात्र गडी बाद केलेले आहेत. काय अफलातून कमबॅक केलेला आहे, पकड मिळवली आता सामन्यावर सहारा सुपर किंगने. आणि हो, तिकडनं काय येईल. मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील आणि धावा मात्र झालेल्या आहेत 24. इथून सुद्धा 9 धावांची जरूर गरज आहे. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या पटलावर कित्येक वेळा असं म्हणतो की सहज असतं ते कठीण होतं आणि कठीणचं सहज होतं, हेच मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. युवा सेना जिल्हा प्रमुख विपुलजी उभारे यांच्याकडून महेंद्र अंधेरे यांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये जरूर आलेले आहे. विपुलजी खूप सारे धन्यवाद. युवा सेना नक्कीच अधिकारी आहेत, परंतु आज महेंद्र अंधेरेवर खुश आहेत. क्या बात है. पुढचा चेंडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेंद्र दाखल झालेले आहेत. ओहो, पुन्हा एकदा आता मात्र कव्हरच्या दिशेने टोळवला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि एकेरीचं रूपांतर दुहेरीत सुद्धा झालेलं आहे. 2 धावा महेंद्र यांनी महेंद्रच्या गोलंदाजीवर जरूर केलेला आहे आणि एक सामना पुन्हा एकदा कलाटणी येते. हेच घडतं मैदानाच्या आतमध्ये. कधी ऊन, कधी सावली, कधी नक्कीच तुम्हाला शीतल सावली देणारं क्रिकेट, कधी कधी तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात सुद्धा टाकेल. आणि तेच क्रिकेट पाहतोय. 2 धावा आल्या आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 धावा धावफलकावर, जिथे 33चा पाठलाग करायचा आहे. आणि यासाठी जगतोजत लढाई, द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इकडे मात्र जोरदार टोळवला चेंडू, एकेरी धाव येईल आणि फेकी सुद्धा झालेली आहे. एकेरी धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. आपण पाहतोय राजे सुपर किंगची मैदानाच्या आतमध्ये 27 धावा धावफलकावर. इथून मात्र जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे. 6 धावांची अजून सुद्धा गरज आहे. तर महेंद्र अंधेरेचं 4थं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. काय सामना रंगलाय. ओहो, क्या बात है. स्कूपचा फटका मारला, सामना आपल्या खिशात घालणारा फटका येतोय. 4 चौकार आणि या मोठ्या धावा. 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. विशालच्या बॅट मधून आलाय चौकार आणि हो, सामना आपल्या बाजूनी सुद्धा वळवलाय. ही वळवा वळवी, पळवा पळवी क्रिकेटच्या पटलावर नित्य नियम आपण पाहतो आणि यासाठीच आपण इतकं या क्रिकेटवर प्रेम करतो. कोण जिंकणार, कधी जिंकणार हे माहिती असतं तर घर सोडून सुरत वरून साहेब आपण इकडे आलोच नसतो. परंतु काय घडणार मैदानात, किती रोमांच पाहायला भेटणार, हे सगळं अनुभवण्यासाठी तुम्हाला यावं लागेल या भैरवनाथ क्रीडा नगरीमध्ये, जिथे NPLचा एक जबरदस्त थरार चालू आहे, एक जबरदस्त आयोजन चालू आहे आणि त्याच प्रकारचा सामना रंगलेला आहे. एका बाजूला सहारा सुपरस्टार तर दुसऱ्या बाजूला राजे किंग आपल्या जबरदस्त फॉर्ममध्ये काम करत आहेत. 6 चेंडू आणि धावांची गरज आहे. सध्याच्या घडीला 2 धावांची गरज. सामना अजून संपलेला नाही आणि रोमांच अजून थांबणार नाही. क्रिकेट हा तुम्हा आम्हाला वेड 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 ठार वेड का करतो, कारण यासाठी, कारण क्रिकेट पाहावं, ऐकावं, क्रिकेट जगावं तेवढं कमी आहे आणि हे जगणारं क्रिकेट आज मात्र MPLच्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक राम घेऊन येत आहेत. प्रभू रामचंद्र हे आपलं तुमचं आमचं दैवत आहे, परंतु आज
सहारा सुपरस्टार प्रत्येक देवाला हाक मारत असतील. 6 चेंडू 2 धावा, 2 धावा 6 चेंडू. काय घडणार मैदानात? तिकडे राजे सुपर किंग, राजे शाही थाटात चौकार मारून सामना खिशात आणलाय का? ओहो, क्या बात आहे. ब्लॉक होल, तो यॉर्कर टाकला गेला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पाहायला भेटला, परंतु तिकडनं एक धाव आली. एकेरी धावेची धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय तब्बल 32 धावा. 1 धावांची गरज आहे. पुढचा सामना तयार आहे सर. चला लाईनमॅन तुम्ही तयार राहा. या ब्रेकमध्ये लाईनमन, आपल्या आयोजकांपैकी लाईनमन लगेच तयार राहा आणि तुम्ही बाउंड्री लाईन लिहा. 1 धाव्यांची गरज आहे जिथे राम गोलंदाजी करतायत आणि सहारा सुपर किंग मात्र विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. आणि हो, उंबरठ्यावर उभे राहिले, माप ओलांडलं का? यस, घराचा ताबा घेतला, विजयाची माळ गळ्यात घातली आणि आजच्या बी ग्रुप मध्ये पहिला विजय आज मात्र आपण पाहतोय राजे किंग यांनी जरूर मिळवलेला आहे. काय फलंदाजी झाली. छोट्या धावसंख्या होत्या, परंतु त्याही धावा अडचणीत आल्या, परंतु तिकडनं सामना आपल्याकडे जरूर आणलेला आहे. आपण पाहतोय संजयजी कोलंबे आणि राजेजी कदम आज मात्र खूप खुश असतील. सकाळच्या सत्रात त्यांच्या योद्ध्याने सामना जिंकलेला आहे. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. महेंद्र अंधेरे, तुमचं आपलं 500 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जा. विपुलजी उभारे यांच्याकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विनंती आहे आपण मधल्या ब्रेक मध्ये घ्या. लाईनचं काम करून घ्यायचं. पिच वरती लाईन मारायचे आहेत. पिच वरती अमोल रणपिसे, अमोल रणपिसे मित्रमंडळ. व्हाईटची लाईन तिकडे मारायची आहे पिच वरती. साहेब हे घ्या 500 रुपये. विपुलजी उभारे, महेंद्र अंधेरेला द्या. आहेत का विपुलजी उभारे?